नमस्कार सर्वांना, हर्षच्या मम्मी ह्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर मी आता आले आमच्या शेतामध्ये. अजून बाकी आहे, अजून एक दोन शेत बदलले की आपलं शेत आलंच. म्हणजे माझ्या मम्मीचं आणि आमचं घरचं शेत आहे. रात शेतात यावं म्हटलं, पाऊस उघडला आहे तर शेतातून चक्कर मारला. पण चिखल भरपूर आहे बघा, मला तर चिकचिक आहे. चप्पल मी अशी हातात घेऊन चाललेली आहे, कारण की चप्पलला चिखल लागतं आहे. म्हणून म्हटलं असंच जाऊ आता आपण, चप्पल काढून घेऊ आता. चला आता बघू मम्मी त्यांची बाजरी कशी आली. तर आणि शेतात खत टाकायचं आहे वाटतं, सरकीला खत टाकायचं आहे. बघू आता काय होतं काय नाही. इथे सोयाबीन नंदनबाईची तिथपर्यंत मस्त व्ह्यू वाटतंय शेतामध्ये, एवढं भारी दिसतंय ना. हे बघा, चला आता आईच्या शेताकडे जाऊ. सर नाही हा, तिकडे भाजी फिरायची. तरी ते आईच्या शेतातली बाजरी आहे. आणि बघा मस्त होतं शेतातलं वातावरण. आणि तिकडे सासूबाई आहे, सरकीला खत टाकायचं आहे. एवढं भारी वाटतंय ना शेतातलं वातावरण. आणि मस्त असे माल. इथे सोयाबीन आहे, चिकटांचे मामा आहे त्यांची इथे सोयाबीन. आणि आज वातावरण जरा बरं आहे म्हणून आली मी शेतामध्ये. हे बघा मस्त असं वातावरण. गवत अजिबात नाही आहे, पण ना बाजरी म्हणावं तशी एवढी भारी आलेली आहे. तर डोळेच चमकू राहिले. असं भारत टायमाला आहे ना, तसं नाही. भारत टायमाला भारत त्याला आणि काम करायला लावले आमच्या अण्णानं. आणि ना आता मी खत टाकते. इथे बकेटीत खत आहे, तर खत टाकते मी आता. पण निवडू नको. तर आता आहे ना खत टाकायचं आहे. मी स्कार्फ बांधून घेतलेलं आहे. आणि वातावरण एवढं छान असून, हवा असून ना, मला घाम आलेला आहे मला, कारण की घामच लय येते मला. आणि मस्त तिथे कडीपत्त्याच्या झाडाखाली उभी. भारी वातावरण झालेलं नाही शेतामध्ये. हवा आहे मस्त आणि ढगाळ वातावरण आहे. आणि हवा आवाज येतच असेल तुम्हाला हवाचा. तर चला आता मी टाकीते, तुम्हाला दाखवते थोडंसं 5 सेकंदाचा. खत कशी टाकते. हे बकेटीत खत घेतलं का असं एवढं मुठभर घेऊन तुरीच्या झाडाला, मुगाच्या झाडाला असं टाकणं पडतं. हे बघा, हे का असं टाकीत राहायचं. हे बघा असं मस्त खत टाकून देते. तुरीचं झाड हे असं टाकून द्यायचं. थोडे औषध आहे त्यांचं, टॉनिक. तर हे बघा असं लय काम असते हो शेतकऱ्याला बिचारायला. हे बघा असं अजून एवढी वंजूळवर घ्यायची आणि राहिलेले झाडाला असं थोडं टाकायचं. असे ना व्हिडिओच्या नादात एखादं झाड नाही सुटू माझ्याकडून. चला बकेट इकडे. असे एका हातात बकेट आणि एका हातात खत टाकणं पटपट होते. पण तुम्हाला दाखवायसाठी असं मी हातात घेऊन थोडं टाकीत होते. आणि टाकीत हे आणि आमच्या शेतामध्ये ना मस्त अशी शेंडगे परिवारासाठी एकदम भयंकर पार्टी ठेवण्यात आली होती उद्याच्याला, म्हणजे रविवारी 2 ऑगस्टला. पण असं कारण आहे
की सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळं काही करता येत नाही. तर कडीपत्त्याचं झाड मस्त असा कडीपत्ता आहे बघा, आहे की नाही. कडीपत्त्याचं झाड मस्त असं छान लय मोठं आहे, खूप दिवसाचं आहे बरं आहे कडीपत्त्याचं झाड. भरपूर दिवस झाले. पलीकडे तुम्हाला तर माहीतच आहे आंबा आहे. चला थोडंसं राहिलेलं टाकून घेते, मग मम्मीची बाजरी बघायला जायची आहे. बाजरी तिला थोडंसं उडीद आणि टाकलं होतं. काय वाजतंय नाही त्यांच्यात ती पोर. इतकं आमच्याकडे सगळं ऊन पडलेलं आहे आणि तिकडं बाहेर इतका भयंकर पाऊस चालू आहे ना. आणि आता वाजले संध्याकाळचे 6, पण ऊन आहे ना एकदम कडकडीत आहे बघा. ऊनच आहे पूर्ण असं दिसतंय. आणि इकडे सावली आहे खाली. आणि 3 दिवसाच्या नंतर ऊन पडलेलं आहे, तर बरं वाटतंय आज थोडंसं. नाहीतर ऊन ऊन ऊन. आणि दीदी आता झाडझूड करून घेते. संध्याकाळचे 6 वाजलेले. 6 वाजेपर्यंत कोणाचं झाडझूड राहतं का, पण आमचं राहते. कारण की दीदीच्या त्यांच्या भरोश्यावर राहतं ते. मला 4 वाजेलाच हां 4 वाजेला झाडझूड आवडते मला. 4 वाजेला मला बरोबर 4 वाजेला झाडझूड आवडते. संध्याकाळपर्यंत नाही. हे बघा मी करते मंगलमावशी स्वयंपाक झाला, तिकडे फोन केला तर. मंगलमावशी स्वयंपाक झालाय तुझ्या बेस्ट फ्रेंडचा. हां माझ्या बेस्ट फ्रेंडचा, माझी मैत्रीण, माझी बहीण. हा बहीण बी. मग बहिणीचं नातं आहे आमचं, आणि मैत्रिणीचं नातं आहे, आणि बेस्ट फ्रेंडचं पण नातं आहे. सगळे नाते आमचे. तर बघा दीदी आता झाडझूड करून घेते. आणि दीदीचं झाडणं मला तर आवडत नाही. असं तू घ्यायचा नाही तर आरशी घ्यायला अजून ना. तू घ्यायचं नाही तर आरशी घ्यायला अजून. तिला तर वाटतंय हर्षेनंच बिचारीनं काम करावं, हिला बसून द्या असंच. तर चला आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. तर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त तुम्हाला खूप खूप साऱ्यांना शुभेच्छा. आता संध्याकाळचे 6 वाजले. आमची तर मस्त अशी दिव्य भव्य अशी रॅली निघणार आहे की नाही? जयंती बरं झालं ना, ऊन पडलं नाही तर दिव्याचं हे झालं असतं फ्लॉप. हां तर नंदच्या दिदीच्या मैत्रिणीचा मूड ऑफ झाला असता म्हणून ती म्हणती बरं झालं हे पावसाचं वातावरण नाही आज. चला दारात बसलेली आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करणं. भयान वातावरण झालेले ना. हे बघा या साईडला राजूर जालना या साईडला एवढं आभाळ दिसते ना भयंकर लगी. आणि आपल्याकडं मस्त ऊन पडलेलं आहे, पण तिकडं एवढं भयान आभाळ दिसते ना, तर असं वाटतंय आपल्याकडं सुद्धा ते पाऊस यायला बसलाय ना. आपल्याकडं बघ हो ये पुण्या नाही पुण्या नाही. बिंदा जागायचं का नाही अक्का, बिंदा जागायचं.
चंद्राची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केपीटी सतेश्वरी भळी तिची नवलीची मैना ऋषी गळा आणि आता बांगड्याची बाळ लिंबावानी डोळे बांगड्याची बाळ आणि लिंबावानी डोळे आणि उभी हाय मेहंदीच्या ताटाला उभी हाय मेहंदीच्या ताटाला लखाबा शेजाऱ्याला आलाय भेटूला